नमस्कार, जय महाराष्ट्र. बघूया आजच्या विशेष बातम्या. निर्दोष लोकांवर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही शांत बसणार नाही. वंजारी समाजाचा सत्य कथन मेळाव्यातून थेट इशारा. गेल्या 3 दिवसापासून लोणार तालुक्यातील चिखलाकाकड गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून राजकारण सुरू आहे. पोलिसाच्या कारवाई विरोधात वंजारी समाजाने भूमिका घेतली आहे. चिखलाकाकड परिसरातील वंजारी समाजाने गावापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बीबी गावात सत्यकथन मेळावा आयोजित केला आहे. राज्यभरातील वंजारी समाज बांधवांना या मेळाव्यात उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले होते. 2 दिवसापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती मांडण्यात आली असा दावा समाजाच्या नेत्याकडून करण्यात येत आहे. कायदेशीर प्रश्न आणि सामाजिक तणावही वाढला आहे. एकूणच चिखलाकाकड गावातील पुतळा प्रकरणे गंभीर वळण घेतले आहे. निर्दोष लोकांवर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही शांत बसणार नाही, तसेच असा इशारा विनोद वाहक, डॉक्टर सुनील कायंदे आणि नेत्यांनी दिला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे आहे. त्यांचा विरोध कोणीच करणार नाही, परंतु त्यांच्या नावाने राजकारण सुरू करण्यात येत आहे. वंजारी समाजाला टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. पोलीस प्रशासनाने सत्य काय आहे त्याची तपासणी सत्य समोर आणा, अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठी सभा घेण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला. सत्यकथन मेळाव्यात सर्व जाती धर्माचे महिला, पुरुष व युवक बहुसंख्येने उपस्थित होते. आणि बाहेर आल्यानंतर जे खऱ्या अर्थानं दोषी आहेत त्यांना सजा मिळाली पाहिजे, पण जे निरपराध आहेत, ज्यांचा या घटनेशी संबंध नाहीत, त्या निर्दोष लोकांवर जर अत्याचार झाला तर आम्ही शांत बसणार नाही. जिथं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक तिथं राहतात आणि विशेष करून वंजारी समाजाला टार्गेट करून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या समाजातील 102% म्हणजे जवळपास सगळ्याच लोकांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत. दिवशी या गावात घुसला, धुडगोस घातला. वंजारी समाजाचे गाव जे घर आहेत ते शोधून काढलेत आणि त्या घरांवर लाता. माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे, फेसबुक लाईव्ह करा. प्रत्येकानं आपला आपला मोबाईल काढा आणि फेसबुक लाईव्ह करा, सोशल मीडिया लाईव्ह करा आणि दाखवा की इथं बसलेल्या महिला नाही का, आता इथं बसलेल्या महिला नाहीत का, यांच्या घरावर गेल्या जाता, यांच्या घरावर दगड फेकता, यांना एकटीला बाहेर पकडून जाताना मारता. हा महिलावर अत्याचार नाही का? मग तुम्ही बोलत असताना त्या ठिकाणी खरी माहिती घेतली पाहिजे. अरे जरांगे, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयात चांगलं बोलला असेल तर आम्ही सांगितलं की जरांगे चांगला बोलला, पण जर तुम्ही कुठेही उठसूट काही बोलत असेल मग मात्र जरांगेची गाय होणार नाही. अरे माझ्या 2 किडण्या गेल्या, मला धरून चालवावं लागतं आणि स्टेजवर गेल्यावर म्हणतो की महाराष्ट्रातल्या सगळ्याला कापायची ताकद जरांगे ठेवतो. अरे तुला स्टेजच्या 2 पायऱ्या चढता येत नाही? कापायची भाषा आमच्यासोबत, खेटायची भाषा आमच्यासोबत. अरे अख्खा आयुष्य त्या खेटाखेटीत आणि कापाकापीत घातलं रे बाबा. पोलीस प्रशासनाला प्रेमानं सांगतो, जरांगे सारख्या धमकीनं सांगत नाही. साहेब, आता जर खऱ्या त्या गुन्ह्याची, त्या प्रकरणाची चौकशी करून खऱ्या आरोपीवर आणि ज्यांनी खोटं कमांड रचलं त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर जरांगेला म्हणा तू 25ला सभा घे, त्याच्या समोर मी सभा घेतो.